लवकर न्या बॅग्स ते. सासूबाई, ओ सासूबाई. बरोबर बोलू ना मम्मी. सासूबाई आल्या. हे काय सासूबाई, अशी साधी एंट्री करायची आहे मी? मला वाटलेलं तुम्ही माझं वॉक्शन बिक्शन काहीतरी कराल. हे बाळा, वॉक्शन नाही ग, औक्षण. तेच ते. ठीक आहे, तुला तुझं स्वागत असं औक्षण करून हवंय का? ऑफकोर्स. होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. हो की नाही नयनतारा? करशील ना हिचं औक्षण? साधनाताई, आरतीचं ताट घेऊन या. हो, आलो. उषाताई, जरा आरतीचं ताट नेऊन देता का? मॅडमनी तुम्हाला सांगितले ना ताट घेऊन जायला? हे मला सांगितलंय, पण माझं जरा व्रत आहे, मला मंदिरात जायचंय, तुम्ही नेऊन देता का? बरं ठीक आहे. या आता आत या. वेलकम. मला लई महत्वाचं बोलायचंय तुमच्या संग. काय? प्लीज तुम्ही हो साखरपुडा नका करू. ऋषी, काय रे, कसला एवढा विचार करतोयस? अच्छा, आज साखरपुडा, नंतर लग्न होईल, याच विचाराने जरा गांगरून गेलायस ना? काय नाही रे, सगळं ठीक होईल, रिलॅक्स. एक गोष्ट सांगू ऋषी, आई अनिकाला तुझ्यासाठी पसंत करेल ह्याचा विचार मी सुद्धा स्वप्नात केला नव्हता. पण एका गोष्टीचं मला फार बरं वाटतंय, तू आईशी कुठलाही वाद न घालता तिचा डिसिजन मान्य केलास आणि या लग्नाला तयार झालास. गुड. अरे काय झालं ऋषी, असा का चेहरा पाडून बसलायस? काय विचार करतोयस नेमका? अरे कम हा? माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणत होती की हा साखरपुडा करू नको. मी तोच विचार करतोय. एक मिनिट. तिला तुझा साखरपुडा व्हायला नकोय याचा अर्थ तुमच्या मनात एकमेकांबद्दल काही आहे का? अरे तसं असेल तर सांग, काय झालंय काय? अरे मला बोलू देशील तर बोलीन ना मी. बर बोल. असं काही नाही आहे, आणि कोणी काही सांगितलं तरी मी आईला दिलेला शब्द मोडणार नाही, त्यामुळे डोंट वरी. गुड. हे बघ, आता दुसरा कुठलाही विचार डोक्यात आणू नकोस. मी तो सूट आणलाय, तो पटकन घाल आणि खाली ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. ओके?
बोला. मला अनिका मॅडमला भेटायचे आहे. तुम्ही कोण? मी त्यांचा मेकअप करायला आले. तुमचं नाव नंबर लिहा आणि जा. त्या कामिनीला पाहिलं की माझ्या पोटात गोळाच येतो. हाय तुळजाई, माझी कमळ कशी असेल बाई, माझ्या कमळचं रक्षण कर. चला आता हिथं तरी एंट्री मिळाली. आता त्या अनिकाचं भांड फोडायचंच. काय काय बोलायचंय काय? बोलायचं नाही ते सांत्वन ते करायला आलं. आमच्यानं तुमचं दुःख भगवाना ग. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे ती तुमची मैत्रीण आहे की नाही अनिका, तिला तुमच्या दोस्तीची अजिबात किंमत नाही बरं. निंगे, अगं मी रोज बघालोय ग. बेचाऱ्या पोरी सारखं तिच्या मागं पळत असतात. तिला काय पाहिजे नको बघायचं, तिची काळजी घ्यायची. पण तिला अजिबात किंमत नाही या दोघींची. अगं नाही तर काय. आता बघा, तुम्ही अनिकाच्या बेस्ट फ्रेंड आहेसा की नाही, पण तरी बी तिनं साखरपुड्याला कुणाला बरोबर घेऊन गेली? कमळीला. काय? अगं चिमण्यांनो, तुम्हाला विचारलं बी नाही ग. कारण आता कमळीच तिची बेस्ट फ्रेंड झाली आहे. कसं पटदिशी जग बदलतं नाही रे बंड्या. ए उगाच काहीतरी बोलू नकोस हा. आम्हाला अनिकाने सांगितलंय ती कमळीला नाही घेऊन गेली. निंगे, एवढं पण भोळा असू नये माणसानं. यासनी तर हे बी ठाव नाही की अनिका यांच्या संग खोटं बोलायला. खरंच रे बंड्या, लईच बोळ्या बाबड्या आहेत र. त्यासनी अजून कळालंच नाही. त्या माकडीने अनिकीचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहेत ते. ग आता पात्र ती फक्त तुमचा फायदा करून घेत होती. आता बघा, साखरपुड्याच्या टायमाला तिला कमळीची गरज लागणार होती, तर तिने लगेच कमळीला तिची बेस्ट फ्रेंड बनवलं. आणि तुमच्या दोघींचा पत्ता कट. मी आलो तुमचा मेकअप करायला. तू? होय मीच. अहो असं काय करायला आहे? त्याचं काय झालं सांगू काय? आमच्याकडे की नाही लय ट्रॅफिक होतं, म्हणून मला उशीर झाला. हा बस बस बस, इनफ ऑफ युअर रिझन्स. पण एक गोष्ट सांग, तू मेकअप करणार आहे माझा, तुला मेकअप तरी जमतो का? अहो असं काय बोलायलंय? नाही जमायला काय झालं? 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ब्रायडल मेकअपचा. इम्पॉसिबल. तुझ्याकडे बघून ना कुठल्याच अँगलने वाटत नाही की तू मेकअप आर्टिस्ट आहेस. अहो माझ्या दिसण्याचं काय घेऊन बसलाय? हाच तुमचा दिस आहे की नाही? मग तू मस्त सुंदर दिसायचंय. आणि तसं बी माझा मेकअपचा फोटो बघून तुम्ही मला बुक केलंय. काय करा, नाही आवडलं तर संध्याकाळी एजन्सीकडनं दुसरा मेकअप आर्टिस्ट बोलवून घ्या की. फाईन. चला आता बसा. चला 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 चला. हो हे काय आहे? बघू.